वेलकम सर. वेलकम एव्हरीवन. आज आपण अशा युगात जगत आहे जिथे तंत्रज्ञान दर सेकंदाला बदलत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI ने शिक्षण क्षेत्रासमोर नवीन आव्हाने आणि संधी उभी केली आहेत. अशा काळात शिक्षकांनी तणावमुक्त राहून अध्यापन कसे करावे यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यामध्ये एक व्यक्तिमत्व लाभले आहे. ते म्हणजे आदरणीय श्री रामकिशनराव पवार सर. मी श्री RH राठोड सरांना विनंती करते श्री रामकिशनराव पवार सरांचे स्वागत त्यांनी मेडिसिनल प्लांट देऊन करावे. थँक्यू सर. श्री राम पवार सर हे केवळ एक अधिकारी नसून ते एक उत्तम तंत्रस्नेही शिक्षक व कुशल प्रशासक आहेत. सरांनी शिक्षण क्षेत्रात गट शिक्षक अधिकारी ते शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग अशा अनेक उच्च पदांवर यशस्वीपणे काम पाहिले आहेत. सरांच्या नावावर अनेक क्रांतिकारी प्रकल्प आहेत. 1. वर्धा जिल्हा शिक्षण विभागाचे समीकरण, त्यानंतर बारकोड पद्धतीची अंमलबजावणी, त्यानंतर श्रमदानातून बंधारा बांधकाम, कॉपी मुक्त अभियानाची यशस्वी अंमलबजावणी इत्यादी. अशा या अनुभवी व अनुभव संपन्न असलेल्या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला आज स्ट्रेस फ्री टीचिंग इन एज ऑफ AI या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. मी आदरणीय श्री राम पवार सरांना विनंती करते की त्यांनी आपले अनमोल मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आजच्या या चर्चासत्रामध्ये उपस्थित या कॉलेजचे प्राचार्य राठोड सर, त्यांचे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, माझं आयुष्य शिक्षण विभागात गेलं आणि शिक्षण विभागाचा हिशोब असा असतो की 6व्या पिरियडमध्ये विद्यार्थ्याची शिकण्याची इच्छा अजिबात नसते आणि शिक्षकाची सगळी एनर्जी ओसरून गेलेली असते. माझ्या वाट्याला आज 8वा पिरियड आहे. कारण उपस्थितीत ते सांगून जाते सगळं. आणि मलाही अनेक दिवस झाले, कारण रिटायर होऊन 10 वर्ष झाले. मॅडमने परिचय करून दिला माझा. परिचयात काही गोष्टी छापील सांगितल्या, जे न छापण्यासारख्या आहेत त्या सांगितल्या नाही त्यांनी. तर अशा अनेक आहेत. नोकरीच्या काळात कर्तव्य करत असताना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले. तो नाईलाज होता. पण असे कठोर निर्णय घेण्याचं दुर्भाग्य मलाच काय यावं हे मला अनेकदा कळत नाही. काम करत असताना समोर आलेला कागद सुद्धा बोलतो आपल्याला. मॅडमने नांदेडचा कॉपी मुक्तीचा विषय या ठिकाणी सांगितला. मी अवांतर जास्त बोलतो, कामाचं कमी बोलतो. त्यामुळे तुमची करमणूक होईल, मला खात्री आहे. कॉपी मुक्तीचा विषय असा झाला होता की नांदेड जिल्ह्यामध्ये 3,500 विद्यार्थ्यांचे पेपर पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत सारखे आढळले होते. किती? 3,500. काही उत्तर चुकीची लिहिली होती, ती सुद्धा 3,500 विद्यार्थ्यांनी चुकीची लिहिली होती. हे कसं होऊ शकते? त्या जिल्ह्यामध्ये कॉपी हा एक व्यवसाय होता. म्हणजे 11वीला ऍडमिशन देत असतानाच पर्सेंटेज किती पाहिजे हे त्या काळात BEd, BEd आणि इव्हन MBBSच्या ऍडमिशन सुद्धा 12वीच्या
पर्सेंटेजवर व्हायचं. मग तिथेच बोली लागायची 70% म्हणजे 70,000. आज ऍडमिशनला यायचं आणि नंतर परीक्षेला यायचं. मध्ये नाही आलात कॉलेजला तरी ते सगळं आम्ही सांभाळणार. तुम्हाला पेपर लिहायला अडचण असेल तर आम्ही लेखनिक उपलब्ध करून देऊ. मग त्यासाठी वेगळे चार्जेस असतील. असा तो एका परीक्षेमध्ये किमान 50 कोटीचा व्यवसाय चालायचा. मग हे सगळे पेपर सारखे कसे आले? तर 1 तास आधी पेपर ओपन करायचा आणि 4-5 माणसं त्या विषयाची बसवायची. काही त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेसच्या लोकांचा हातभार जास्त असायचा आणि ही सगळी मंडळी मॉडेल आन्सर पेपर तयार करायची आणि मग त्याचे झेरॉक्स केले जायचे हाय स्पीडच्या मशीन. आणि ती सगळी झेरॉक्स कॉपीज प्रत्येक खोल्यांमध्ये वाटली जायची वेगवेगळ्या. आता 3,500 एकाच सेंटरवर थोडी विद्यार्थी होते, 3-4 तालुक्यात विखुरलेले होते. तर त्या ठिकाणी पोहोचवण्याची पण व्यवस्था असायची. आणि या पार्श्वभूमीवर मी तिथे रुजू झालो आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांसमोर विषय आला की हा जिल्हा म्हणजे कॉपीचा जिल्हा. या ठिकाणी कॉपी कोणीही बंद करू शकत नाही. आता हे चॅलेंज होत. मग आता आपणही विचार केला की हे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने सगळी अंमलबजावणी सुरू केली आणि एक नांदेडचा पॅटर्न तयार करून टाकला. प्रत्येक सेंटरवर बैठ्या पथकाची बसण्याची व्यवस्था करून टाकली. मुलांनी पान सुद्धा पलटलं नाही, फक्त वर रोल नंबर लिहिला आणि 3 तास बसले नुसते वाट पाहत की आता तरी मिळेल, मग तरी संधी मिळेल. पथक काही जागेवरून हललं नाही. 36 शाळांचे निकाल 0% लागले. पहिल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल 95% होता, तो त्या वर्षी 25% लागला. खरी गुणवत्ता बाहेर दिसली. 10वीचाही निकाल तसाच 90-95% लागायचा, तो 30% लागला आणि तो कॉपीमुक्तीचा पॅटर्न पूर्णपणे यशस्वी झाला. अनेकांनी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. कारण ज्यांनी पैसे वसूल केले होते मुलांचे, ती मुलं त्यांच्या घरावर चाल करून जायला सुरुवात केली त्यांनी. ते आमच्याकडून इतके पैसे घेतले, आता आमचे पेपर कोरे चालले, आमच्या पैशाचं काय आणि आमचं काय. तर जे याच्यातले, त्याला आपण वेगळ्या शब्दानं तो शब्द वापरणं योग्य की अयोग्य सोडून द्या, डॉन किंवा माफिया म्हणू आपण, हे सगळे पळून गेले होते. मी वर्धेला शिक्षणाधिकारी असताना वर्धा नागपूर कधी कधी जाणे येणं करावं लागायचं, कारण माझं हेड ऑफिस नागपूरला होतं. एक दिवस एक रिक्षावाला, मी बसमधून उतरलो आणि जबरदस्तीने आपल्या रिक्षामध्ये मला बसवत होता. मला कळे ना की हा असं का करतो, पण माझं घर जवळ असल्यामुळे मला काही भीती वाटली नव्हती. संध्याकाळचे 7-8 वाजले होते, वर्दळ होती, सगळं होतं. तर हा का असा वागतो? घरी गेल्यानंतर त्याला म्हटलं पैसे किती झाले, तर तो पैसे घ्यायला पण तयार नव्हता. मला आश्चर्य वाटलं की हा असा का वागतोय. शेवटी तो हिंदी भाषिक होता. तो म्हणे, साहब आपने मुझे पहचाना नहीं लेकिन मैंने पहचान लिया, आप पवार साहब हो ना. मला हाँ मैं पवार साहब हूं, लेकिन आप ऐसा क्यों बर्ताव कर रहे हो मेरे से. साहब म्हणे, तुम्ही माझ्यासाठी जेवढं काम केलं तेवढं काम आजपर्यंत कधी झालं नाही. माझ्या एका मुलाचं ऍडमिशन तुम्ही फार मोठ्या शाळेत करून दिलं. मला काहीच समजेना हा काय बोलतो ते. कारण कधीतरी असा कोणीतरी समोर आला असेल माणूस आणि त्याला मदतीच्या भावनेनं सपोर्ट केला असेल तर झालं. मग माझी इंटरेस्ट थोडासा वाढला. तू रिक्षा चालवतो, मुलगा एवढ्या मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवतो, फीचं कसं मॅनेज करतो वगैरे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी त्याच्या बोलण्यातून असं सांगितलं की मला शिकता आलं नाही, आता मला माझ्या मुलाला शिकवायचं आहे आणि तो काही चांगला बनेल, कारण पहिल्या 5 मध्ये तो दरवेळेच्या रिझल्ट मध्ये असतो. हे माझ्या डोक्यात फिरत होतं. आणि अशातच एक ऑफिसचा कागद समोर आला. त्या कागदामध्ये 9वीच्या विद्यार्थ्यांचा आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचा फिगर होता. 9वीच्या विद्यार्थ्यांचा फिगर 40,000 प्लस होता आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचा फिगर हा 33,000च्या आसपास होता.
मग हा विद्यार्थी 9वी पर्यंत शिकतो आणि 10वीला का नाही? एक रिक्षावाला आपल्या पोराला शिकवण्यासाठी एवढी तळमळ करतो आणि या ठिकाणी असं का होतं की 9वी पर्यंत विद्यार्थी तुमच्या शाळेत आहेत आणि 10वीला एकदमच आकडा रिव्हर्स कसा होतो 7,000 कमी का होतात? मग इकडे तिकडे त्याच्याबद्दल चर्चा आणि संशोधन सुरू केलं. असं लक्षात आलं की खोटे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थीच अस्तित्वात नाही. आणि काही विद्यार्थी आहेत ते एकच विद्यार्थी 3-3 शाळेत आहेत. मग नांदेड जिल्ह्यामध्ये तो एक फिगर डोक्यात फिरला आणि त्याच्यामुळे पटपडताळणीचा पायलट प्रोजेक्ट नांदेड जिल्ह्यात झाला 2010 मध्ये. सगळी व्यवस्था केली गेली. 3-4 दिवस पटपडताळणी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्या व्यतिरिक्त बाहेरच्या खात्याचे अधिकारी वापरून केली. कलेक्टरची मदत घेतली या सगळ्या कामासाठी. आश्चर्य वाटेल, 1,40,000 विद्यार्थी नांदेड जिल्ह्यामध्ये खोटे आढळून आले. किती? एका जिल्ह्यात. हा अहवाल विधानसभेमध्ये त्यावेळेसच्या शिक्षण मंत्र्यांनी मांडला. त्याचं प्रेझेंटेशन तिथे केलं आणि त्याच दिवशी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय झाला, जर 1,40,000 एका नांदेड जिल्ह्यात तर अख्ख्या महाराष्ट्रात किती? समीकरण मग अख्ख्या महाराष्ट्रात किती याच्यासाठी कॅल्क्युलेशन सुरू झालं. त्याच दिवशी शासनानं ठराव मंजूर केला आणि GR काढला की नांदेडच्या पॅटर्नवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पटपडताळणी करायची. तारखा निश्चित झाल्या, म्हणजे निश्चित करायच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना या संदर्भातली ट्रेनिंग द्यायचं. कसं केलं यांनी? त्याबद्दल ट्रेनिंग द्यायचं. तर पुण्याच्या यशदामध्ये सगळे कमिशनर, कलेक्टर, नगर परिषदचे कमिशनर, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर, CEO या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तिथं बैठक झाली. दिवसभरात त्यांना नांदेडचं पटपडताळणी कशा तऱ्हेने हाताळली याबद्दलचं प्रेझेंटेशन दिलं गेलं आणि त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून 3 ते 5 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात पटपडताळणी एकाच दिवशी झाली. किती विद्यार्थी निघाले असतील? 21 लाख विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात बोगस निघाले. आता हे सगळं होत असताना संस्था चालकांच्या मनामध्ये अडीच निर्माण झालीच होती, कारण पटपडताळणीत आमचं फार नुकसान झालं. कारण चर्चा अशी बाहेर होती की 200 कोटी रुपयाचं नुकसान या माणसामुळे आमचं झालेलं आहे. कारण 50 गुणीला 3-4 परीक्षा आणि आता ही पटपडताळणी, त्यामुळे आमचा बोगस धंदाच बंद झाला. एका शाळेचा अनुभव असा आहे की पहिल्या वर्षी त्या शाळेमध्ये 818 मुलं होती आणि दुसऱ्या वर्षी ती संख्या 238 वर आली. मग 600 मुलं गेली कशी आणि कुठं? बल्कमध्ये दुसऱ्या ठिकाणी जर प्रवेश घेतला असेल तर त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्याची परवानगी घेण्याची नियमात तरतूद आहे. अशी कोणीच परवानगी घेतली नव्हती. मग असं लक्षात आलं की या संस्थेच्या 3 शाळा आहेत आणि एकच विद्यार्थी या 3ही शाळेत शिकत होता. 3ही शाळेत खिचडी खात होता, 3ही शाळेत परीक्षा देत होता आणि 3ही शाळेत 9वी पर्यंत पास होत होता. 10वीला ज्या ठिकाणी तो खरा आहे तिथून बोर्डामध्ये परीक्षेचा फॉर्म भरला जायचा आणि इतर ठिकाणी पालकाच्या विनंतीवरून दाखला दिला या कारणास्तव पटावरून कमी, या तऱ्हेने तो कमी व्हायचा. हे जेव्हा शोधून समोर आलं, मग या बोगस विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षक नेमले गेले. यांच्यासोबत शासनाचं सगळंच अनुदान आलं. शालेय पोषण आहाराचं धान्य आलं, शिजवण्याचे पैसे आले,
या विद्यार्थ्याच्या नावानं विद्यावेतन आलं, या विद्यार्थ्याच्या नावानं बाकीचे काही सोयी सवलती आल्या, याचा कॅल्क्युलेटर घेऊन हिशेब केला तर जवळजवळ 1 कोटीच्या आसपास झाला. मग पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला गेला आणि FIR दाखल केल्यानंतर संस्था चालकाला 14 दिवसाची पोलीस कोठडी झाली. पोलिसांनी तपास केला. आम्ही तर बोगसच शोधले होते की हे राम पवार याही शाळेत आहे, त्याही शाळेत आहे, त्याही शाळेत आहे. पोलिसांना असं आढळून आलं की ज्या नावाची मुलं जन्मालाच आली नव्हती ती पण यांच्या शाळेत शिकत. असे काही वाईट कामं सुद्धा मी केलेले आहेत. हे मॅडमनं काही सांगितलेलं नाही. 10-15 FIR असे दाखल झाले आणि आता रिटायर झाल्यानंतर आजपर्यंत साक्षी देत आहो मी. कारण ज्यानं काही केलं नाही ते आरामात आपल्या घरी आहेत. माझी बायको नेहमी मला शिव्या घालते की रिटायर झाल्यानंतरही 10 वर्षानंतर तुम्हाला कोर्टामध्ये साक्षीला जावं लागतं. हे अजून रिटायरमेंट आणखी किती दिवस लांबणार आहे तुमचं? 10 तर झाले पूर्ण. पण हे करण्यामध्ये एक प्रकारचा आनंद आणि आपण आपल्या कर्तव्याला पूर्णपणे न्याय दिला ही भावना तेव्हाही होती, आजही आहे. असं करणाऱ्या माणसाच्या ज्या फाईली असतात तो बदलून गेल्यानंतर दुर्बीण लावून पाहिलं जाते, हा कुठं सापडतो का, याला कसा त्रास देता येईल का. आणि गंमत अशी, नोकरीचे 15 दिवस उरले असताना मी सस्पेंड झालो. फक्त 15 दिवस उरले होते. या सगळ्या कामासाठी महाराष्ट्र शासनानं पंतप्रधान पुरस्कारासाठी माझ्या नावाचं रिकमेंडेशन केलं होतं. मॅटमध्ये केस टाकली तर मॅटमध्ये केस टाकल्यानंतर जजच विचारत होते की हे सगळं मागच्या 5 वर्षाचे CR या माणसाच्या अत्युत्कृष्ट आहे. पंतप्रधान पुरस्कारासाठी 1 नाही 2 वेळा यांची नावं तुम्ही रिकमेंड केलेली आहे आणि आता रिटायरमेंटला फक्त 15 दिवस उरले आहेत यांचे. हे सेवेत राहिले असते तर विकलं असतं का म्हणे शिक्षण. आणि त्यांनी सस्पेन्शनला माझ्या स्टे देऊन टाकला. म्हणजे रामाचा शेवटी विजय होतो. त्रास होतो सुरुवातीला, पण शेवटी विजय होतो. असा विजय तुमच्याही आयुष्यात यावा अशी माझी इच्छा आहे. आता आपण आपल्या विषयाकडे जाऊ. तुम्ही म्हणाले अर्धा पिरियड तर गप्पातच घातला यांनी, पण ते सांगणं गरजेचं होतं. कारण परिचय करून देणाराला सगळ्याच गोष्टी माहीत असतात अशातला भाग नाही, आणि सगळ्याच गोष्टी आपण सगळ्या ठिकाणी सांगत नाही. मुद्दा असा आहे, आताचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ म्हणून समजला जातो. आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोलण्या वागण्यातून चर्चेतून इतरांच्या समजते. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात शिकवत असताना ताणतणाव मुक्त शिक्षण कसं राहील या विषयावर बोलण्यासाठी राठोड सरांनी माझी निवड केली आणि माझा ताणतणाव वाढवला. कारण मी तसाही विद्यार्थी म्हणून शाळेत कमी आणि शाळेच्या बाहेर जास्त असायचो. त्यामुळे ताणतणाव माझ्याही आयुष्यामध्ये होतेच. ताणतणावाशिवाय कोणाचं आयुष्य चालेल असं मला वाटत नाही. परंतु ताणतणावाचे सुद्धा काही वेगळे प्रकार असतात. आणि शिक्षण विभागामध्ये काम करत असताना या ताणतणावाचा आपण समजून घेणे आणि त्याच्यावर उपाय शोधणे आणि त्याचाही आनंद घेणे या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या 3 शतकाचं वर्णन म्हणजे 19वे शतक, 20वे शतक आणि 21व्या शतकाचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. पहा, 19व्या शतकाला प्रगतीचं शतक म्हटलं जातं, 20व्या शतकाला चिंतेचं शतक म्हटलं जातं, आणि 21वं जे शतक आहे ज्याच्यामध्ये आपण उभे आहोत त्याला ताणतणावाचं शतक असं म्हटलं जातं. हे का होतं असं? कारण आता खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे संपूर्ण जगानं स्वीकारलेलं आहे. त्याला खाऊ जा
अशी प्रणाली म्हणतात. तर यामुळे काय झालं की संपूर्ण जग जवळ आलेलं आहे. आता आपण अमरावती ते नागपूर अंतर किती किलोमीटर आहे असं विचारत नाही, नागपूर ते अमरावती किती तास आहे. म्हणजे अंतर मोजण्याचं प्रमाण सुद्धा बदललं. आता वेळेमध्ये आपण मोजतो. मुंबई नागपूर अंतर किती आहे हे आता विचारलं जात नाही, किती तास लागतात. विमानानं जाणाऱ्याला 1-1.5 तास लागतात, गाडीनं जाणाऱ्याला ओव्हरनाईट लागतं, रेल्वेनं जाणाऱ्याला जवळपास तेवढा वेळ लागतो. अशा तऱ्हेने त्याच्यावर कॅल्क्युलेशन व्हायला लागलं. आणि त्यामुळे सगळ्या लोकांना, लहान असो की मोठा असो, सगळ्यांमध्ये ताणतणाव सगळ्यांच्या मनावर निर्माण झाला. आता 19व्या शतकाला प्रगतीचं शतक म्हटलं जातं. याचं कारण काय? कारण 19व्या शतकामध्ये फार मोठमोठ्या गोष्टी घडल्या. संपूर्ण जगाचा विचार करतोय आपण, आपल्या पुरता विचार नाही करत. संपूर्ण जगाचा विचार केला तर औद्योगिक क्रांती आणि तांत्रिक प्रगती ही 19व्या शतकामध्ये झाली. वेगवेगळे शोध लागले, मानवी जीवन गतिमान व्हायला लागलं. आणि या काळात वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, यंत्रमाग, रेल्वे हे 19व्या शतकामध्ये आलं. त्यानंतर वैज्ञानिक शोध लागले, त्यानंतर सामाजिक आणि वैचारिक बदल झाले. साम्राज्यवाद आणि जागतिकीकरणाचा उदय या 19व्या शतकात झाला. थोडक्यात काय झालं, 19व्या शतकामध्ये विज्ञानाची प्रगती भरपूर झाली आणि शास्त्रज्ञ ही संकल्पना त्यातून पुढे दृढ झाली. आणि परंपरागत जे माणसाची जीवन प्रणाली होती त्यातून बाहेर पडून प्रगत दिशेने माणसाची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर पुढचं शतक आलं, 20वं शतक. या 20व्या शतकामध्ये आधीची प्रगती झालीच होती. प्रगतीची पावलं तर पुढेच जाणार आहे, मागे पडणार नाही. पण यामध्ये काय झालं की 2 महायुद्ध झाली, 1914 ते 18 आणि 1939 ते 45 महायुद्ध झाली. संपूर्ण जग या युद्धामध्ये गुंतवलं गेलं आणि त्याचा परिणाम कोट्यावधी लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला, संपत्तीचा विनाश झाला. आणि या सगळ्यामुळे संपूर्ण जगामध्ये भयावह अशी स्थिती निर्माण झाली. अणुशक्ती आणि युद्धाची भीती त्यातून वाढली. अणुबॉम्बचा वापर केला गेला आणि त्यामुळे मानवी क्रूरता आणि वंशसंहार मोठ्या प्रमाणावर झाला. राजकीय आणि सामाजिक अस्थिरता जगभर निर्माण झाली. परिणामी काय झालं की या सगळ्या गोष्टीमुळे संपूर्ण जगभर अत्यंत चिंतेचं वातावरण. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. आज आपला दिवस निघाला, आनंदात गेला, पण उद्याच्या बाबतीत काय ही चिंता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेली. आता हे 2रं शतक आणि आता हे 3रं शतक आपण ज्या शतकामध्ये जगतोय हे ताणतणावाचं शतक. याला ताणतणावाचं शतक का म्हणतात? याचं कारण असं की वेगवान आणि स्पर्धात्मक जीवन झालं. आताचं जीवन जसं आपण म्हटलं की नागपूरला जायला तासामध्ये मोजतो आपण, अंतरानं मोजत नाही. पूर्वी नागपूरला जायचं म्हणजे जायचंच, जाऊन येणे होत नव्हतं. आता नागपूरच्या 2 चक्रा आपल्या अमरावतीवरून होतात की नाही. हे आपलं जग वेगवान झालं. पण वेगवान होत असताना त्याबरोबर स्पर्धा पण आली. जेव्हा सगळ्या गोष्टी निसर्गाच्या पद्धतीने चालतात त्यावेळेला निसर्गाच्या पद्धतीनेच त्याच्यावर एखादं संकट निर्माण झाल्यानंतर निराकरण करण्याची व्यवस्था सुद्धा निसर्ग करत असतो. पूर्वी कसं असायचं, महापूर यायचे, नदीच्या पात्रातून पाणी काही वेळ बाहेर जायचं, पण ते पाणी हळूहळू उतरत पुन्हा पूर्वस्थिती निर्माण व्हायची. आता आपण धरणं बांधली, समजा एखादं धरण फुटलं तर काय होईल? धरण तर मानव निर्मित आहे ना. समजा धरण फुटलं तर खालची सगळी जी गावं आहेत, जमीन आहे, यांचं अतोनात नुकसान होईल. म्हणजे मानवाने एखादी गोष्ट निर्माण केली
आणि निर्माण केल्यामुळे एखादी गोष्ट घडली तर त्याचे परिणाम मानवालाच अत्यंत जास्त पटीने भोगावे लागत असतात. आता आपला वेग वाढला असं म्हणतो, पण वेग पायी जाणाऱ्या माणसाला चालता चालता दुखापत झाली, फार झालं तर काय होईल? अंगठ्याला ठेच लागेल, नख निघेल, थोडस रक्त निघेल, बँडेज करून तो पुन्हा आपला होईल. पण कारने जात असताना ऍक्सिडेंट झाला तर काय होतं? नुकसान गाडीचं होईल, गाडीतल्या माणसाचं होईल, काय होईल हे सांगता येत नाही, कारण त्यामध्ये अनिश्चितता जास्त आहे. आणि म्हणून स्पर्धा निर्माण झाल्या, स्पर्धात्मक जीवन झालं, टेक्नॉलॉजीचा अतिरेक झाला. म्हणजे एखादी गोष्ट आज आपण शिकली असं जर म्हटलं, उद्या जुनी होऊन जाते, उद्या नवीनच काहीतरी येऊन जातं. आपण जे शिकलो ते कालबाह्य होतं. म्हणजे आजच्या काळात असं सांगितलं जातं, एआयच्या काळामध्ये आपण जे काही शिकलो एकदा आणि त्याच्या भरोशावर जर आयुष्यभर नोकरी करतो असं ठरवलं तर आपण केव्हाही डिस्कार्ड होऊ शकतो, कालबाह्य होऊ शकतो. कारण साधारणतः 9 महिन्यामध्ये तुम्ही जे शिकलात ते कालबाह्य होतं. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन ज्या काही संकल्पना आलेल्या असतात, नवीन जे शिक्षण आलेलं असतं ते तुम्हाला आत्मसात करणं भाग पडतं. जर तुम्ही ते आत्मसात केलं नाही तर याचा त्रास तुम्हाला नोकरी करताना आणि काम करताना होऊ शकतो. ह्या स्पर्धा त्याच्यामध्ये आल्या. त्यानंतर अनिश्चिततेचं झालं, जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आणि प्रत्येकाच्या वर कामाचा बोजा वाढला. नोकरी करत असतानाही तिथे ताणतणाव, शिकत असतानाही तिथे ताणतणाव, घरगुती ज्या काही गोष्टी असतात तिथेही ताणतणाव. थोडक्यात या शतकाचं वर्णन असं करता येईल की मानसिक आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम घडवून आणणारं हे शतक आहे. कोणताही व्यक्ती त्यापासून वंचित राहू शकत नाही. म्हणून या शतकाला ताणतणावाचा शतक असं वर्णन केलं जातं. आता आपण 26 वर्ष जगलो आहे या शतकात. पुढचा काळ आणखी कसा असेल याबद्दल आज कल्पना आपल्याला करता येणार नाही. होऊ शकते यापेक्षा चांगलाही राहू शकतो, होऊ शकते की यापेक्षा वाईटही राहू शकतो. आता तणाव म्हणजे काय? कारण बिमारी समजल्याशिवाय उपचार करता येणार नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर म्हणतो तुम्हाला काय त्रास आहे, आणि ते समजून घेतल्यावर निदान झाल्यावरच तुम्हाला औषध उपचार सुरू करेल. त्यामुळे ताणतणाव म्हणजे काय हे समजून घेणंही गरजेचं आहे. तणाव म्हणजे असा कोणताही प्रसंग ज्यात मनुष्याच्या सुस्थितीला जुळवून घेण्याच्या क्षमतेला धक्का पोहोचतो. असा कोणताही प्रसंग असो की आपण वेगळा विचार केलेला असतो आणि अनपेक्षित काहीतरी वेगळं घडतं, अशा प्रसंगी आपण त्या परिस्थितीला जुळवून घेऊ शकत नाही आणि जुळवून घेता आलं नाही म्हणून आपल्या डोक्यावर ताण निर्माण होतो. मग लहान मुलांच्याही बाबतीत ते तसं घडतं आणि प्रौढ व्यक्तीच्याही बाबतीत घडतं, कोणाच्याही बाबतीत असं घडू शकतं. कशामुळे ताणतणाव निर्माण होतात? तर शारीरिक आणि मानसिक सुरक्षिततेला धोका पोहोचतो. अशा वेळेला समजा चालता चालता गाडीला अचानक समोरच्याने ब्रेक मारला, आपण मागे चाललो आहे, आपली गाडी त्याला धडकेल काय असं जर आपल्याला अनपेक्षितपणे घडलं तर लगेच डोक्याला कुठेतरी शॉक लागतो आपल्या. तसंच ही सुरक्षिततेला धोका पोहोचला की आपल्याला म्हणजे ताणतणाव निर्माण होतात. स्वतःविषयीचा आदर जो असतो, ज्यालाही धक्का पोहोचला तरी माणसाला ताणतणाव निर्माण होतात. मला काय म्हणतील लोक? जर ही बाब एखादी चुकीची आपल्या हातून घडली असेल आणि ही 4 लोकांना माहीत झाली तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? म्हणजेच काय की स्वतःविषयीच्या आदराला बाहेरच्या लोकांकडून धक्का पोहोचेल हा सुद्धा भीतीचा भाग असतो. जे काही आपली पोझिशन आहे समाजामध्ये, त्या पोझिशनला सुद्धा धक्का लागला तरी आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी ताणतणाव निर्माण करणारी बाब घडली. याशिवाय आपल्या मनशांतीला जर धक्का पोहोचत असेल
तर आपल्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत असते. तणावाचे दोन प्रकार सांगितले जातात, बाह्य तणाव आणि अंतर्गत तणाव. आता ज्या तणावाची कारणं बाह्य स्वरूपाची असतात, शारीरिक आणि मानसिकतेशी आपल्या संबंधित नाही, ती बाहेरची कारणं आहेत, ती बाह्य कारणं. आणि जी कारणं आपल्याशी संबंधित आहे ती अंतर्गत कारणं. असे दोन प्रकार तणावाच्या या प्रकारानुसार ठरतात. दुसरा प्रकार म्हणजे अल्प मुदतीचा तणाव. काही गोष्टी अशा असतात की तात्पुरत्या आपल्या डोक्यामध्ये त्यावेळेपुरत्या येतात आणि नंतर आपण नॉर्मल होऊन जातो. पण काही ताणतणाव हे दीर्घ मुदतीचे असतात आणि दीर्घ काळापर्यंत ते आपल्या डोक्यावर राज्य करत असतात. आणि हा जास्त दिवस चालणारा तणाव जास्त धोकादायक असतो. तात्पुरते तणाव तर असलेच पाहिजे. तणाव असल्याशिवाय माणसाची प्रगती पण होऊ शकत नाही. राठोड सरांचा फोन आल्यानंतर तुम्हाला असं असं व्याख्यान द्यायचं आहे हे कळल्यावर त्या दृष्टीने त्या अँगलनं विचार करायला सुरुवात करणे हा सुद्धा तणावाचाच भाग होता. कारण मला हे करायचंय, मला असं व्याख्यान 4 लोकांसमोर द्यायचंय, त्या दृष्टीने मी माझी काही तयारी केली पाहिजे. काय विषय तिथे मला मांडता येईल, कसं बोलता येईल, ऑडियन्स किती असेल, कोणता असेल, काहीच माहित नव्हतं. शालेय विद्यार्थी आहेत की आणखी कोण आहेत काही माहित नव्हतं. मग त्या अँगलनं विचार करून आपल्याला पुढे जायचंय. या गोष्टीचा सुद्धा ताण मानवावर आलाच असेल, तुम्हाला पण येईल, कोणत्याही व्यक्तीला. पण असा ताण हा चांगला ताण असतो. आपल्याला काहीच करण्यासाठी प्रवृत्त करतो असा ताण असतो. पण जर समजा हा परीक्षेचा ताण जेव्हा एखाद्या वेळेला येतो, आपण परीक्षा संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी कसं हलकं हलकं वाटायला लागतं, आता सुटलो, बरोबर आहे. मला तर फार फ्रेश वाटायचं. एकदा परीक्षा संपली की सिनेमाला जाऊ. कारण काय, परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी टाळाव्या लागत असायच्या. कारण अभ्यास 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 ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि त्यामुळे एकदा शेवटचा पेपर कधी होतो आणि झाला की असं वाटायचं की आता 2 महिने तरी की निकाल लागेपर्यंत काय व्हायचं ते होत बस. निकाल काय यायचा ते आपल्याला कळायचं, कारण पेपर आपण लिहिलेले असायचे. त्यामुळे निश्चिंत असायचो आपण की आपल्याला नापास होण्याची भीती तर नाही, मेरिट मध्ये येण्याची रिस्क आपण कधी घेत नाही. आपलं असंच होतं. आमच्या वडिलांनी ठरवलं होतं की बाबा, ज्या दिवशी नापास होशील त्या दिवशी हातामध्ये रुमण देईन. रुमण म्हणजे काय, अवताचं एक अवजार असतं, आणि शेतामध्ये कामाला जुंपून टाकेन. आपल्याला मेरिट मध्ये यायचं प्रेशर नव्हतं, पण नापास होणार नाही याची तेवढी तर खात्री होती. आणि त्या हिशोबानं सगळं आयुष्य चालत गेलं. त्यामुळे तणाव यायचे आणि जायचे, त्यामुळे डोक्याला काही ताप झाला नाही. आता काही तणाव उपकारक असतात, जसं मी आता वर्णन केलं. सरांचा फोन आल्यानंतर मला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं. असे तणाव आपल्याला उपकारक आहेत, म्हणजे आपल्यासाठी फायद्याचे आहेत. काही तणाव अपकारक असतात, ज्याच्यामुळे त्रास होतो. आणि त्रास होतो तेव्हा मग माणूस खचून जातो. बाकीचे काही त्याचे दुष्परिणाम होत राहतात. काही तणाव अतिरिक्त तणाव असतात, कारण तणावकारक प्रसंग वारंवार 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 व्हायला लागले की त्यांच्या डोक्यावरचा ताण वाढत जातो. अशा वेळेला ती व्यक्ती, त्याचं व्यक्तिमत्व जे नेहमीच असतं ते व्यक्तिमत्व घालवून बसण्याची शक्यता असते. आणि अशा व्यक्तीला काही वेळेला गरज जर पडली तर सायकियाट्रिस्टची मदत घेणं सुद्धा आवश्यक ठरतं. काही तणाव निम्न तणाव असतात, म्हणजे काही घेणं देणं नाही कशाशी. दिवस कसा घालवायचा हाच प्रश्न असतो. आता सध्या मला आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिकामा, मग आता आपल्याला ताणच नाही कशाचा.
आयुष्यभर सेवा केली त्याची पेन्शन मिळते, आणि पेन्शन इतकी मिळते की खर्च कुठं करावा हा प्रश्न पडतो. त्यामुळे आता निम्न तणावाचं आयुष्य मी सध्या जगत आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अधूनमधून काही असे तणाव आले पाहिजे जेणेकरून आपणही कुठेतरी ऍक्टिव्ह आहो, जिवंत आहो याबद्दल आपल्याला स्वतःलाच अनुभूती आली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये काय होतं, आपण आपला टार्गेट कोण ठेवतो, विद्यार्थी. या विद्यार्थ्यांमध्ये आजच्या काळात अतिस्पर्धा निर्माण झाली. नागपूरला एका शाळेमध्ये गेलो होतो सोमवारच्या. एका विद्यार्थ्याला विचारलं, बाबा रे तुझे पर्सेंटेज किती आहेत? तो नेमकाच पास झाला होता 9वीला, आणि त्याला विचारलं तुझ्या 9वीला किती पर्सेंटेज आहेत? तो म्हणाला 96 पॉइंट काहीतरी आहे. 96. थोडा वेळ इकडे माझ्याही डोक्याला ताण आला की आपल्या 3 परीक्षाचे नव्हते. मग त्याला विचारलं तुझा नंबर कितवा आला? क्रमांक 1, 2 असं आपण गुरुजी म्हणतात ना, या वर्गातला हा पहिल्या क्रमांकाचा. माझ्या तुकडीचं सांगू की वर्गाचं सांगू म्हणे, कारण 4-5 तुकड्या त्या एका वर्गाच्या. तर म्हटलं पहिल्यांदा तुकडीचं सांग. तो तुकडीचा सांगायला लागला तर म्हणे 25 काहीतरी नंबर होता त्याचा. 96% गुण असलेल्या विद्यार्थ्याचा तुकडीमध्ये 25%, 25 हवा, आणि वर्गात 70 हवा. म्हणजे एक पूर्ण वर्ग त्याच्या पुढे होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता बघा गुणांची स्पर्धा किती मोठी झाली. आणि पालकांना सुद्धा याच्यामध्ये फार रस असतो. पोरगा पास झाला की नापास झाला याबद्दल विचार नाही, किती टक्के मिळाले. आमचे वडील बरे होते, नापास होत नाही ना बस, पुढच्या वर्गात गेला पावलं. आता तसं नाही आहे. आता पालकांमध्ये हा भाग सुद्धा आलेला आहे. मुंबईमध्ये म्हणजे पालकांच्या अपेक्षा, पुढचा मुद्दा अति अपेक्षा पण आहे. पालकांच्या अपेक्षा 8 मुलांनी 35 ते 40% मार्क मिळतील अशी व्यवस्था स्वतःच केली. जी मुलं 90च्या वर पर्सेंटेज मिळेल अशी त्यांच्या शाळेच्या प्राचार्याची आणि शाळेच्या सगळ्या लेक्चरर्सची धारणा होती आणि त्यांचा विश्वास होता. निकाल 12वीचा जाहीर झाला. ज्या मुलांना कोणाला 37%, कोणाला 40% अशी मार्क मिळाली. बोर्डावर अविश्वास की काहीतरी घोटाळा झालाय तुमच्या बोर्डामध्ये आणि आमच्या मुलांना एवढे कमी मार्क मिळूच शकत नाही असा आरोप बोर्डावर केला गेला. नागपूरला एकदा असं झालं होतं. एका मुलीला 95 मार्क होते आणि चुकून 9 असा लिहत असताना कोणीतरी अशी रेष मारली होती खाली आणि ते वाचलं दुसऱ्यानं 25. इतर सगळ्या विषयामध्ये तिला 90+ मार्क होते आणि एकाच विषयामध्ये 25. खूप मोठं गाजलं होतं प्रकरण, तुम्हाला आठवत असेल. 1999ची बाब आहे. त्यावेळेला मग काउंटिंग, रिटोटलिंग हे सगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये असं आढळून आलं की या मुलीला 95 होते. कोणीतरी टिक करत असताना 9च्या खाली ती टिक अशी उभी आली आणि वाचणाऱ्यानं 25 टाईप करून दिलं. बोर्डामध्ये एक सिस्टीम असते की जर एखाद्या सगळ्या विषयामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला 60च्या प्लस वर मार्क असतील आणि एकाच विषयात जर तो नापास असेल तर त्याचे सगळे पेपर पुन्हा चेक केले जातात. याकडे ही बोर्डाच्या काही लोकांनी दुर्लक्ष केलं. होऊ शकते मानवी चूक. मग त्या मुलीनं रिटोटलिंग केली आणि आपले पेपर दुरुस्त केले आणि ती बोर्डातून नागपूरच्या पहिली आली होती. तसाच प्रकार तिथे झाला असं त्या लोकांचा समज होता. आणि मग या पालकांनी बोर्डाकडे तक्रार केली.
तक्रार केल्यानंतर कायद्यात तसं बसत नाही, पण काही वेळेला आपल्यावरचा लोकांचा विश्वास कायम राहावा यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेसच्या बोर्डाच्या चेअरमननी त्या विद्यार्थ्यांचे पेपर पालकासमोर आणले आणि त्यांच्या लेक्चरर समोर आणले. पेपर समोर ठेवले. मुलांनी पूर्ण पेपर सोडवलेला होता. त्यांना सगळा पेपर जर तपासला असता तर 90-95% मार्क मिळाले असते. पण या मुलांनी पेपर तर पूर्ण लिहिला, पण पेपर हँडओव्हर करण्यापूर्वी स्वतःच्या हातांनीच उत्तरं खोडून टाकली आणि मी स्वतः खोडलो असं लिहूनही टाकलं त्याच्यावर. मग ते दाखवलं गेलं. सगळ्याच्या सगळ्यांनीच 7-8 जी होती त्या सगळ्यांनी. आणि मग बोर्डाच्या चेअरमननी विचारलं की तुम्ही असं का केलं पालकांसमोर? तुम्ही पेपर तर पूर्ण सोडवला होता, आमच्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अविश्वास निर्माण होऊन राहिला व्यवस्थेवर, तर तुम्ही असं का केलं? पोरांचं उत्तर जवळजवळ कॉमन होतं. माझ्या आईला वाटत होतं मी डॉक्टर झालो पाहिजे, कारण ती डॉक्टर आहे. बापाला वाटत होतं मी इंजिनियर झालो पाहिजे, कारण ते इंजिनियर आहेत. मला या दोनपैकी काहीही व्हायचं नव्हतं. म्हणून मी विचार असा केला की 12वीला काय म्हणतो त्याला CA ला ऍडमिशन घेईन, CA होऊन जाईन आणि मी माझा व्यवसाय माझ्या तऱ्हेनं करेन. मला हे दोन्ही व्हायचं नव्हतं, म्हणून मी हे केलं. कारण यांचं आयुष्य मी घरी पाहतो, ते किती धावपळीत असतात, हे किती धावपळीत असतात, आणि अशी धावपळ मला करायची नाही. मला शांत आयुष्य जगायचं आहे, म्हणून आम्ही हे फोडलं. दुसऱ्याचं दुसरं कारण होतं, पण कारण जवळपास असंच होतं की मला हेही व्हायचं नाही तेही व्हायचं नाही, म्हणून मला 35 ते 40% गुण पाहिजे होते. म्हणजे पालकांच्या आणि समाजाच्या ज्या अपेक्षा असतात याचाही ताण विद्यार्थ्याच्या डोक्यावर असतो, आणि या ताणातून विद्यार्थी कसे वागतील याचा काही भरोसा नसतो. त्यानंतर बरेचदा अपयश आलं की मुलांवर ताणतणाव येतात. काही विद्यार्थी वर्गातले श्रीमंत असतात, काही गरीब असतात. आपण इतर विद्यार्थ्यांची बरोबरी करू शकत नाही, तसे कपडे लत्ते आपल्याला मिळत नाहीत, तसे साधनं आणि साहित्य आपल्या वाट्याला येत नाहीत, ज्याचाही ताण अनेकदा विद्यार्थ्यांच्या मनावर असतो. काही विद्यार्थ्यांमध्ये अपंगत्व असतं. घरातून आणि समाजातून जो प्रेम मिळालं पाहिजे विद्यार्थ्याला तसं ते मिळत नाही. जशी वागणूक त्याला अपेक्षित आहे तशी मिळत नाही, तोही असतं. अनेकदा पालकांमध्ये घरगुती भांडणं असतात, त्याचाही परिणाम विद्यार्थ्याच्या मनावर होत असतो. त्यानंतर घरामध्ये जर आजारपण असेल, बरेचदा असहज स्वतःचं किंवा भावंडाचं पालकांचं आजारपण असेल, त्याचाही ताणतणाव विद्यार्थ्यामध्ये होतो. आणि अनेकदा शारीरिक आणि मानसिक छळ विद्यार्थ्यांमध्ये घडतं आणि त्याचाही त्याच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. मी दारव्याला ज्युनियर कॉलेजला शिकवायचो. त्यावेळेला एवढ्या सुंदर इमारती नव्हत्या आमच्या कॉलेजच्या. नुकतंच बांधकाम चालू झालेलं होतं आणि लाकडी फळ्यांचा एक फळा तयार केला होता. लाकडी पाट्या ज्याला म्हणतो आपण, काही भागात फळी म्हणतात त्याला. मला 1-2 वर्ष झाली होती तिथं. इतरांच्या दृष्टीने मी सिनियरच होतो, पण एक नवखा शिक्षक आमच्यामध्ये रुजू झाला होता. एका मुलानं बोर्ड असं पुसताना हाताला लागेल अशा तऱ्हेनं बाबळीचे काटे त्या फटीमध्ये लपून ठेवले होते. आणि शिक्षक आले, अशा तऱ्हेनं त्यांनी डस्टर फिरवला. जसा डस्टर फिरवला तर इथून असा हात पूर्ण कापत गेला, रक्त आलं बरचसं. त्यांना विद्यार्थ्यांना कसं हाताळावं हे सुचत नव्हतं. बाजूच्या वर्गात माझा क्लास चालू होता. बाहेर आल्यावर सर म्हणे असं असं झालं वर्गात. मी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं मी बाजूच्या वर्गात चाललो, गोंधळ काही करू नका.
मी आलो त्या वर्गामध्ये, विद्यार्थ्यांना विचारलं, असं कोणी केलं हे? आपण घरी कुटुंबामध्ये असं करतो का? असं वागतो का? घरात आई वडील बहीण भाऊ असतात, यांच्याशी आपलं वागणं असंच असतं का? सांगितलं. पहिल्यांदा 15-20 मिनिट बोललो आणि मग प्रत्येकाला सांगितलं की ज्यानं कोणी केलं असेल चुकून का होईना त्यानं कबूल करावं. मी असं केलं, चुकून झालं, माझ्याकडून चूक झाली, पण कबूल कोणीच केलं नाही. मग प्रत्येकाला उभं करून विचारलं. त्यावेळेलाही ज्यानं हे केलं होतं त्यानं कबुली दिली नाही. त्याच्या मागच्या बेंचवर जो कोणी बसला होता त्यानं सांगितलं, सर यानं काटा आणला होता मगाशी. मग त्याला बाहेर आणलं असं आणि चांगली सुताई करून टाकली. ते योग्य की अयोग्य हे विचारू नका. त्या क्षणामध्ये माणसाला कसं रिॲक्ट व्हायचं ते क्षण त्यावेळेला आपल्याला करायला भाग पाडतं. आजच्या काळात असतं तर कदाचित मोठी तक्रार झाली असती. आता तर मुलांना वरच्या पट्टीच्या आवाजात बोलणं पण जमत नाही, गव्हर्नमेंटनं GR काढला. मग क्लास कंट्रोल आणि विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवायचं कसं शिक्षकांनी, हा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होईल. कॉर्पोरल पनिशमेंट असावी की नसावी हा वादाचा वेगळा विषय होईल. पण झालं, तो कार्यक्रम होऊन गेला. थोडा वेळ कॉलेजमध्ये गरमागरमी झाली. कॉलेजच्या विद्यार्थ्याला मारलं राम पवार. मग मोर्चा काढू आपण, असं करू तसं करू. मग त्याच्यातले जे मोरके होते त्यांना बोलावलं, म्हटलं असं घरी जर केलं तर काय होईल? नाही साहेब, मग तुम्ही बरं केलं म्हणे, तुम्ही बरोबर केलं म्हणे. 11वी-12वीचे विद्यार्थी होते. परिणाम असा झाला की त्या विद्यार्थ्याचं मग पार्श्वभूमी कळाली. तोपर्यंत आपल्याला माहित नव्हतं ना, कारण तो आपल्या टार्गेट झोन मध्येच नव्हता. तेव्हा कळालं की याला आई नव्हती, सावत्र आई घरी होती आणि घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भांडणं होत होती. हा एका मित्राच्या प्रेसच्या दुकानामध्ये रात्रभर झोपायला जायचा, घरी थांबू शकत नव्हता, फक्त जेवायला घरी जायचा. आणि घराचं वातावरण इतकं टेन्सफुल होतं की त्यामुळे हा कसाही वागायचा. पण त्या प्रसंगानंतर तो 12वीच्या परीक्षेत चांगल्या तऱ्हेनं पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झाला. पुढे ग्रॅज्युएशन झालं त्याचं. मी एक दिवस चंद्रपूरला जात असताना बसमध्ये अचानक भेटला, डायरेक्ट नमस्कार करायला. म्हटलं कसं, मी ओळखलं नाही. सर मी तोच लवटे म्हणे ज्याने तुम्ही चांगला चोप दिला होता आणि ज्या दिवशी मार खाल्ला होता तो माझ्या आयुष्यातला म्हणे सोन्याचा दिवस होता. तो मार जर खाल्ला नसता तर मी आज कॉन्स्टेबल म्हणून तुमच्या समोर उभा झालो नसतो. असंही घडतं बरं. एखादी घटना वाईट असेल पण त्याचा परिणाम कधी कधी चांगला होत असतो. कारण या वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय असतं, अपोजिट सेक्सवर इम्प्रेशन मारण्यासाठी काहीही गोष्टी करतात विद्यार्थी. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला असं करण्यासाठी प्रवृत्त करत असते. म्हणजे आमच्यासोबत एक MA फर्स्ट इयरला असताना वाकोडे नावाचा विद्यार्थी होता. बोर्डवर ऑफ पिरियड जर असेल आणि वेळ असेल तर बोर्डवर असं काही बाई तो लिहायचा. 50च्या नोटनं त्या काळात 1980 मध्ये 50च्या नोटनं ते पुसायचा आणि अख्ख्या वर्गाला सांगायचे चलो चाय पिएंगे. अख्खा वर्ग त्याच्यासोबत चहा प्यायला जायचो, मी पण जायचो. मला काय फुकटचा चहा मिळायचा आपल्याला. पण काही वर्षानंतर जेव्हा त्याची भेट झाली तेव्हा असं लक्षात यायचं की ज्याचा बेल बॉटम 40चा असायचा त्या काळात, याची स्लीपर अर्धी मागून पूर्ण झिजलेली होती. म्हणजे आज परिस्थिती अनुकूल आहे, ती उद्याला कायम राहीलच याची हमी कोणालाही देता येत नाही. परंतु असे विद्यार्थी असं का वागतात याचा सुद्धा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या कारणास्तव या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ताणतणाव निर्माण होतात आणि मग हे विद्यार्थी शिव्या देणं, मारामाऱ्या करणं, तोडफोड करणं, उलटून बोलणं, त्यानंतर चोरी करणं, पळून जाणं, असे अनेक प्रकार करतात. नख उपटणं, नख कुरतडणं, केस उपटणं, एकमेकांना त्रास देणं आणि
काही वेळेला अशा ताणतणावातून हे व्यसनाच्या सुद्धा आहारी जातात. आणि अशा प्रकारचं जर वर्तन आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आढळलं तर शिक्षकांनी ओळखलं पाहिजे की याच्या मागे काय कारण आहेत. आणि हे कारण ओळखून जर त्या मागे आपण जर विचार करायला लागलो तर शिक्षक अत्यंत चांगली भूमिका पार पाडू शकतात. आता या आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये शिक्षकाची गरज आहे का हो? तुमचं काय मत आहे सांगा बरं. कारण मला परीक्षा पास व्हायची आहे. मला परीक्षा पास होण्यासाठी काय लागतं? जे पाठ्यपुस्तक आहेत त्या पाठ्यपुस्तकातली माहिती लागते. मग ही माहिती तर मला कुठे नाही मिळते. आजचं तर इलेक्ट्रॉनिक युग आहे ना. घरी जर नुसता आपल्याला युट्यूब चालू केलं आणि त्याच्यात 9वीचा पाठ दाखवा असं म्हटलं तर पटकन 9वीचा पाठ येतो. गणिताचा पाहिजे असेल तर गणिताचा येतो. भाषेचा पाहिजे असेल तर भाषेचा येतो. केवळ पुस्तकी ज्ञान जर मुलांना द्यायचं असेल तर त्यासाठी आज असंख्य साधनं आहेत. असंख्य आहे. वर्तमानपत्र उघडलं ना तर वर्तमानपत्रामध्ये सुद्धा एखाद्या विषयाच्या बद्दल चांगला एक लेसन त्याच्यामध्ये दिलेला असतो. माझ्याकडे येतं त्यामध्ये तर असतं कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये. कारण पान भरणे आणि लोकांना माहिती देणे हे वर्तमानपत्राचं काम आहे. तर ते त्याच्यामध्ये मिळतं. टीव्हीच्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून पडतात. युट्यूबवरचे रील्स आहेत त्याच्यामध्येही तुम्हाला माहिती आणि ज्ञान मिळतं. आकाशवाणी आहे, संगणक आहे, केबल वाहिन्या आहेत, उपग्रह वाहिन्या आहेत. आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता. संगणकासमोर जर आपण बसलो, इंटरनेट सुरू केला आणि त्याला जर विचारलं आजच्या वर्गात मी काय करू तर तो भर एक ड्रॉप डाऊन लिस्ट आपल्या समोर ठेवेल आणि 10-5 ऑप्शन समोर देईल. आताही बेबी करून पाहू शकते तिथं. कारण काय? आपल्या समोर आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता या AI मध्ये आहे. आणि विद्यार्थ्याला पास व्हायचा असेल तर एवढी सगळी साधनं उपलब्ध आहेत. मग शाळेत कशाला पाठवायचं? गरज आहे का? मग त्याला शिकवायच्या शिक्षकाची गरज तरी आहे का? परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन पासच व्हायचा हेतू जर असेल आपला तर ह्या सगळ्या गोष्टीद्वारे तो सहज साध्य होऊ शकतो. पण एक चालतं बोलतं आदर्श व्यक्तिमत्व विद्यार्थ्यासमोर असलं पाहिजे. मोठं झाल्यानंतर मी यांच्यासारखा होईन अशी भावना त्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. असं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यासमोर दिसावं यासाठी खऱ्या अर्थाने शिक्षकाची गरज आहे. अदरवाईज नाही. मी लहान होतो प्रायमरी शाळेमध्ये तेव्हा असं वाटायचं मी मोठा झाल्यानंतर त्या गुरुजी सारखा होईल. तो अनुभव सांगतो. मोठ्या शाळेत गेलो तिथे त्यापेक्षाही वरचढ माणसं भेटली. मग टार्गेट झोन बदलत गेलं की मी त्यांच्यासारखा होईल. पुढे कॉलेजमध्ये गेलो तिथे स्टालवर्डच भेटायला गेले एक एक. मग मी त्यांच्यासारखा होईल. पुढे टार्गेट आपले बदलत गेले आणि आपल्या समोरचे आदर्श सुद्धा बदलत गेले. हे आदर्श विद्यार्थ्यासमोर असले पाहिजे. यासाठी खरं म्हणजे शिक्षकाची गरज आहे. 1970-80च्या जमान्यामध्ये एक सिनेमा आला होता जुगनू नावाचा. तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल नसेल माहित नाही मला, पण मी अनेकदा पाहिला. आताही मला जेव्हा संधी मिळते तेव्हा पाहतो. याच कारण असं की त्या जुगनू सिनेमाला पाहून एका चोराने बरं किती वेळा पाहिला? 70 ते 80 वेळा पाहिला. आणि 70 ते 80 वेळा पाहून त्यानं चोरी करायचं टेक्निक शिकला. त्याच्यातून चोरी सुद्धा शिकणेच आहे की नाही?
त्याच्या दृष्टीने ते शिकणंच होतं आणि त्याने 70 वेळा आणि त्या कोर्टामध्ये त्याला कबुली दिली. जजनं विचारलं त्याला की हे तू कसं केलं आणि हे टेक्निक तुला समजलं कसं? तो म्हणला सर मी 70 ते 80 वेळा जुगनू सिनेमा पाहिला होता आणि त्या सिनेमातून मला चोरी कशी करायची आणि पकडला जाणार नाही या दृष्टीनं कशी करायची हे टेक्निक मला त्यातून मिळालं. हा सुद्धा एक शिक्षणाचा भाग असू शकतो. पण गुरुजी असं शिकवेल का? म्हणून शिक्षणाची व्याख्या अशी केली जाते की व्यक्तीच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल म्हणजे शिक्षण. बदल तर नकारात्मक पण होऊ शकतो ना. चोरी करायचं शिकणं म्हणजे नकारात्मक बदल घडणे आणि आपल्याला घडवायचं काय? सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे आणि म्हणून त्याच्या समोर शिक्षक असला पाहिजे. असं आजच्याही काळामध्ये शिक्षकाची गरज आहे. कारण एक मतप्रवाह असा सुद्धा कानावर येतो की AI मुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. ही भीती घातली जाते आपल्यासमोर. अनेकांच्या नोकऱ्या जातील कारण अनेकांची कामं आपोआप होतील आणि नोकऱ्या जर गेल्या तर मग मोठ्या प्रमाणावर बेकारीचं संकट उभं राहील अशी भीती AIच्या वातावरणामध्ये समोर येऊन राहिलेली आहे. आता नोकऱ्या जातील ही भीती आहे पण त्याची सकारात्मक बाजू अशी आहे की या AI मुळे काही नाही आज आपल्याला माहीत त्या नवीन नोकऱ्या निर्माण होतील. बरोबर की नाही? आज आपल्याला माहित नाही की कोणती नोकरी निर्माण होणार आहे यामुळे पण नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. एका विमान कंपनीनं असं ठरवलं होतं म्हणतात की आता विमान कंपनीला एक ऑपरेटर लागायचा की बाहेरून येणाऱ्या लोकांच्या कॉलला अटेंड करा. माहिती काय विचारायची? माझी फ्लाईट वेळेवर आहे का? उशीर होणार आहे का? माझी सीट बुक झालेली आहे का किंवा करून देणार का? हे सगळं विचारायचं. मग कंपनीनं असं ठरवलं आपण या ठिकाणी एक अशी ऑटोमॅटिक सिस्टीम बसवू की लोकांच्या प्रश्नाची उत्तर ती मशीन देईल आणि या माणसाच्या सेवा दुसरीकडे वापरू आपण. म्हणजे मशीन आल्यामुळे त्या माणसावर नोकरीवर गदा आली नाही, त्याला पर्यायी काम दुसरं मिळालं. तर AI मुळे नोकरी जाणार नाही किंवा लोकांवर गंडांतर येणार नाही, पर्यायी त्याला नोकऱ्या मिळू शकतील या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे. केरळमध्ये एक अत्यंत क्रांतिकारी घटना घडली की एका तिरुअनंतपुरमच्या शाळेमध्ये पहिली AI शिक्षिका मिळाली. म्हणजे आता समोर राम पवार तुमच्या समोर उभा आहे तसा एक रोबो उभा झाला आणि त्यांनी तुम्हाला लेक्चर दिलं असा त्या ठिकाणी प्रसंग घडवून आणला गेला. आयरिस असं त्या शिक्षिकेचं नाव ठेवलेलं आहे. आता AI तंत्रज्ञानाची या शिक्षण विभागामध्ये वापरात आलेली पहिली घटना आहे. आता हे सार्वत्रिकीकरण अजून त्याचं झालेलं नाही. हा या ठिकाणी झालेला पहिला प्रयोग आहे. ही शिक्षिका जो रोबो म्हणून आहे ती शिक्षिका गणित आणि विज्ञान विषयाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काही क्षणात देते. तुम्ही प्रश्न विचारला, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचा, त्याला रिॲक्ट शिक्षक कसा करतो त्या पद्धतीने ती रोबो शिक्षिका रिॲक्ट करते. 3 भाषेमध्ये ही शिक्षिका बोलू शकते आणि तिला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारलं तर ती क्षणामध्ये देऊ शकते. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आता AIचा वापर सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे उद्याला आपण शिक्षक असू तर आपल्या नोकरीवर गंडांतर येईल असं वाटायला काही कारण आहे की नाही? तुमचं काय मत आहे वैयक्तिकरित्या? नाही आहे. आपल्या नोकरीवर गंडांतर येणार नाही. रोबो जरी आला तर रोबो हाताळणारा आपणच असणार आहोत. कारण रोबोला स्वतःचा मेंदू नाही आहे. तुम्ही जे इनपुट द्याल त्याच्यावरच रोबो काम करणार आहे. पण अशी ही भीती सांगितली जाते
भविष्यात हे एवढं तंत्रज्ञान वाढत जाईल की मानवाने दिलेल्या सूचनेप्रमाणे तो आज काम करतो आहे, पण भविष्यात हा रोबो मानवानं दिलेल्या सूचनेला सुद्धा जुमानणार नाही. मग जर समजा तो सूचनेला जुमानत नाही अशी स्थिती निर्माण झाली, मग मात्र कठीण अवस्था निर्माण होईल. कारण तो त्याला जसं वाटेल तसं तो करणारा मोकळा होऊ शकेल. आज आपण AI हा शब्द जरी वापरत असलो तरी याला सुरुवात 1950 मध्ये झाली आहे आणि 1956 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव कॉइन करण्यात आलं, म्हणजे पहिल्यांदा या शब्दाचा वापर करण्यात आला. 2022च्या महिन्यामध्ये चॅट GPT नावाचं एक ओपन चॅटबॉट अस्तित्वात आलं आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये ऐतिहासिक असा बदल झाला. आता कोणत्याही मोबाईलला आपल्या याच्यामध्ये जर ते सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता आणि विचारल्यानंतर त्याचे संभाव्य उत्तर तो आपल्याला देऊ शकतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाटा त्या ठिकाणी जमा केलेला आहे की क्षणामध्ये त्याचं तो अनालिसिस करतो आणि अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये हवं आहे त्याचा तुम्हाला इनपुट द्यायला तो सक्षम असतो. त्यानंतर या चॅट जीपीटी मध्ये काय, आता त्याच्याही पुढे गेलं. वेगवेगळ्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप केले आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देण्याची सगळी तयारी झाली. दुसरा मुद्दा, ही जे आता आपण काल्पनिक शिक्षिका, काल्पनिक म्हटल्यापेक्षा AI शिक्षिका म्हणू आयरिस, या चॅट जीपीटीच्या उच्च पातळीवरचं जे प्रोग्रामिंग आहे त्याचं एकत्रीकरण करूनच तिला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनेच्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतरच ती शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देते. त्यानंतर कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लोकांना याची ताकद कळली. कारण